लोक या ठिकाणी वागू लागले तर यांना धर्मीयांना आपला स्पर्श व्हावा, आपल्या कथेच्या माध्यमातून, आपल्या अवताराच्या माध्यमातून यांचा योग यावा, अशा कारणाने या पृथ्वी मातेचं, धरणी मातेचं, धर्माचं, वैराग्याचं आणि भक्तीचं यांचं घराणं देवानं मान्य केलं आणि आपला या ठिकाणी अवतार या धारण करून भक्तीचा जुहा भक्तीचा जिव्हाळा जाणे भक्तीचा जिव्हाळा जाणे भक्तीचा जिव्हाळा अनेक नोहे माझे अनेक नोहे माझे अनेक नोहे माझे अनेक नव्हे माझ्या मना अनेक नव्हे माझ्या मना अनेक नव्हे माझ्या अशा प्रकारे जीवाचं या ठिकाणी पारवण फेडण्याचा योग आणि जेवढा काही या ठिकाणी त्रास झाला तेवढा आनंदाला प्रवर्त भगवंताने या ठिकाणी करण्याची योजना आखली आणि या या मथुरेमध्ये अवतार धारण करून वसुदेवाच्या मार्फत सांगितल्याप्रमाणे भगवंताने या जाई जुई वेली आणि सोन्याने नटवलेल्या चारी चौका या चौकामधून प्रवेश करून गोकुळामध्ये भगवंत विराजमान झालेले आहे आणि त्या ठिकाणची जे रोहिणी आहे ती सुद्धा या ठिकाणी रात्रीच रममान झालेली आहे, त्या स्थानाला पोहोचलेली आहे। या ठिकाणी नंदराजाला फार मोठ्या प्रकारचा या गोकुळामध्ये आनंद झालेला आहे। पण काय झालं, असं करता 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 सकाळ झाली आणि बाजूच्या शेजारणीने काय सांगितलं की शेजाऱ्याला आनंद भयो नंद भयो आनंद भयो जय कन्हैया लाल की आनंद भयो नंद भयो जय कन्हैया लाल की आनंद भयो नंद भयो जय कन्हैया लाल की आनंद भयो नंद भयो जय कन्हैया लाल की 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 आनंद भयो नंद भयो जय कन्हैया लाल की
नगरामध्ये भगवंताचा जो सहवास झाला तर शेजारणीच्या सुनाच्या मार्फत गावामध्ये त्याचा प्रसार होऊन कधी या कानाला बघाव सर्व जे नगर हे आनंदाने हर्षित झालेलं आहे. कारण दुःखाचे डोंगर या दुष्टांनी चालवलेलं वर्तन आणि याच्यामुळे झालेला त्रास, पण भगवंताचा या नगरामध्ये संचार होतात. आनंदाला पारावारा राहिलेला नाहीये त्या ठिकाणी. पण नंदराजाला मुलगा झाला असं या ठिकाणी या सुनेने वार्ता पसरवली आणि नंदाच्या घराला सर्व त्या ठिकाणचे असणारा चित्त चोर जगाचं चित्त